नरेश फलंदाजी स्ट्राईक वरती पाहतोय आणि त्याची जोड साखळीला पाहतोय फलंदाज प्रवीणला पाहतोय. असे दोन नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अगदी उंची जास्त लांबी कमी आणि पहिला ब्रेक थ्रू. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर असं वाटलं होतं बॉल निश्चितच सीमा पार जाईल, परंतु इथे एलिव्हेशन कमी ठरलं गेलं आणि त्या अनुषंगाने पहिला ब्रेक थ्रू. नरेश बॅक टू द डगआउट. त्याची जागा सावरेल नवीन फलंदाज अगदी पप्प्या पारदिया. संघाचा संगणक आज पाहिलं गेलं तर थोडासा बॅकफुट वरती परंतु निर्णायक सामना आज आपल्या टीम साठी खेळेल का फलंदाज. आज जर पप्प्या पारदीने चांगली फलंदाजी केली तर निश्चितच आपला संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल, यात मात्र शंका नाही. परंतु आज आपला संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. त्या अडचणीमधून काढण्याचं काम मात्र पप्प्या पारदी या फलंदाजाला करावा लागेल. पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती एक मोठा ब्रेक थ्रू निर्माण करून देण्याचं काम मात्र भारत संघाने केलं. एक प्रमुख फलंदाज नरेश या फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अगदी बॅट फिरवली होत्या, मनगटी ताकद वापरली जरूर होत्या, परंतु ते काय घडतंय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी वेग पाहिला तर गोलंदाजाचा फार सुरेख वेग पाहायला गेलं तर पहिली फेरीतीला हा सामना मात्र भारत संघाने जिंकला होता आणि प्रथमतः बाय स्वीकारली होत्या. तो संघ मात्र इथे काय घडतंय अगदी रिव्हर्स अटेम्प्टचा मानस ठरवला होता, परंतु काय घडलंय अगदी या संघाचा पाठीराखे जयवंत दादा भस्मा. अगदी नेहमी सातत्याने फार चांगला सपोर्ट असतो या संघाला, परंतु आज संघ मात्र त्या अडचणीत. परंतु काय घडलंय मी म्हणेन कुठेतरी एसटी रक्षकांनी केलेल्या चुका या सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये की नशिबाचा चौका. बॅटकट एका पंचा यस बॅटकट अगदी झेल टिपायचा होता, परंतु एसटी रक्षकांनी केलेल्या चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगून जातील. हा फटका जो सजवला गेला या फटक्यावरती मात्र पूर्णतः फुल कॉन्फिडन्स या पप्प्या पारदी या फलंदाजाला देईल, यात मात्र शंका नाही. परंतु नेक्स्ट बॉल कशा रीतीने हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे पाहणं तितकंच निर्णायक असणारे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज महेशला पाहतोय. नेक्स्ट बॉल अगदी बॅटचं पुन्हा एकदा लिडिंग एज, परंतु काय घडलंय इथे मात्र कलेक्शन सुरेख राहिला आणि लागणारा दुसरा धक्का टीम मोठी दामनी पप्प्या पारदीच्या अगदी विकेट इथे प्रदान केली. गोलंदाज महेश या गोलंदाजाने जरूर इथे एक जीवदान मिळालं होतं, त्याच नंतर फारसं काही आपल्या संघासाठी करू शकला नाही. पप्प्या पारदी पुन्हा एकदा जड पावलाने मात्र डगआउटच्या आश्रयाला पाहतोय. अगदी त्याची जागा सावरेल अविनाश. अविनाश या फलंदाजाला विचार करावा लागेल, कुठेतरी टीम अडचणीत पुन्हा एकदा सापडली आणि त्याचा त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम हा फलंदाज करेल का. अगदी प्रश्नचिन्ह उभे राहिले तर टीम लहान धामणी संघाच्या बाजूने, परंतु ते क्वेश्चन मार्क बाहेर काढण्याचं काम फलंदाज करेल का. चला अद्यापही विचार केला तर गोलंदाजी फार सुरेख झाली जरूर. क्या बात आहे. आडव्या पट्ट्याने शॉट सजवलाय तिथे शतरक्षक स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवरती प्रयत्न केला आणि तिथे सिंगल धाव दिली गेली आणि षटक क्रमांक पहिला संपला. एका षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 5 धावा धावफलकावरती. जरूर पप्प्या पारदीच्या बॅट मधून एक चौकार आला होता, त्याच नंतर अविनाशच्या बॅट मधून एक सिंगल रोटेट केल्या. त्या अनुषंगाने पाहिलं तर फक्त 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर येणारे 6 चेंडू असतील. अगदी 6 चेंडू मध्ये कितपत धावा कनेक्ट केल्या जातील हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक, निर्णायक षटक, अगदी सामन्याला कलाटणी देणारे षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. गोलंदाज गणेश. अगदी संघाच्या जिम्मेदाऱ्या देखील या गोलंदाजावरती असतील, तितक्याच जिम्मेदाऱ्या अविनाश या फलंदाजावरती देखील असतील, यात मात्र शंका नाही. परंतु पहिला बॉल पेस करेल. फुलटॉस
अगदी फुलवर फुल टोल द्यायचा होता, परंतु ते काय घडलंय, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अगदी स्टिकर वरती बॉल धडकला आणि त्याच अनुषंगाने तिथे स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात होता. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर त्या बॉलवरती षटकार मिळायचा होता, परंतु तिथे फक्त सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. क्या बात आहे. अगदी इथे आधी जरूर पॅडचा वेध घेतला बॉलाने आणि पाहायला गेलं तरी ते सिंगल कन्वर्ट करायची होती, परंतु ती सिंगल देखील आली नाही. स्ट्राईक एंडवरती पाहतोय प्रवीण या फलंदाजाला. अगदी पाहायला गेलं तर ओपनिंगला गेलेला फलंदाज नरेश बाद झाला, त्याच नंतर पप्प्या पारध्या संघाचा संगनायक बाद झाला, त्याच नंतर अविनाश जरूर इन झाला होता. इथे काय घडलं, हा देखील आडव्या पट्ट्याने शॉट सजवला होता. अगदी स्ट्राईक एंड वरती थ्रो डायरेक्ट असेल का, आणि काय घडलंय, फेकी अचूक राहिली, कलेक्शन देखील सुंदर राहिला. त्या अनुषंगाने लागला हा तिसरा धक्का टीम मोठी दामनी संघाला. अगदी त्याची जागा सावरेल नवीन फलंदाज. अगदी या फलंदाजाला मात्र इथे आपली फलंदाजी स्पष्टता करावी लागेल. फलंदाज पवन. अगदी विचार केला ना तर हा देखील फलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होईल का. धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्यात फक्त 7 धावा धावफलकावरती. हा पहा इथे 1 मिनिट थांबणार, थोडं थांबवायचं आहे. बेल्स पहा अगोदर पडल्यात का, इथे आम्ही चेक करू. पहा, येस पंच आउट आहे पहा. अगदी पाहायला गेलं तर पंचांचा डिसिजन आतमधून आलं गेलंय आणि त्याच नंतर पाहायला गेलं तर इथे फुलटॉस चेंडू अगदी ऑफस्टिकला धाडून दिला. इथे 2 धावा कन्वर्ट केल्या जातील का, निश्चितच इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा. अद्यापही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. पवनचा विचार केला तर एखादा बिग हिट त्याच्या बॅट मधून येणं गरजेचं राहील. टीम मोठी धामणी संघासाठी अगदी पुरेपूर इथे 100% देण्याचं काम मात्र जरूर त्याच्या माध्यमातून केलं होतं, परंतु इथे काय घडलंय, अगदी रेफर केला जातोय थर्ड पंचांच्या माध्यमातून. अगदी इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाणारी ही स्पर्धा आज मात्र आम्ही स्क्रीनवरती चेक करू पहा. येस, पाहिलं गेलं तर इथे अगदी तटस्थपणाने इथे चेकिंग केली जात्या स्क्रीनवरती. येस, फलंदाज सेफ झोन मध्ये नॉट आउट आहे. अगदी 2 धावा, या 2 धावा ना पंच, 2 धावा. अगदी शेवटचा बॉल आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 11 धावा धावफलकावरती. एखादा बिग हिट या सामन्यामध्ये अगदी फेरबदल करेल का. येस, परंतु इथे काय घडलं गेलंय, अगदी पॅडला बॉल आदळला आणि पाहायला गेलं तर इथे पाहायला गेलं, येस बेल्स अगोदर पडले आज पहा. अगदी पाहायला गेलं तर आम्ही चेक करू पुन्हा एकदा अगदी स्क्रीनवरती. अगदी असं वाटलं होतं की प्रथमतः शतरक्षकाचा पाय लागला होता आणि बेल्स खाली पडल्या होत्या, परंतु आम्ही चेक करू स्क्रीनवरती. येस, फलंदाज बाद आहे इथे पहा. 1 धाव दिली जाईल आणि प्लस विकेट. धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 12 धावा. येणारे 12 बॉल्स असतील, 13 धावेची गरज टीम भातन संघाला.
12 बॉल आणि धावा बनवायच्या 13. चला भारत संघाच्या ओपनिंग प्रतिनिधी लगेच पाठवायचे पहा मैदानाच्या आतमध्ये. थोडा कॉपरेट करा. चला केवळे संघ अजूनही तुमच्या शेवटचा तुम्ही सामना खेळाल तरी देखील तुम्ही फॉर्मॅलिटीज फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या नाही आहेत. पहा आमच्या आयोजकांचा तुमच्यापर्यंत आवाज पोचवू आमच्या मार्फत, कारण अंतिम सामनाच्या नंतर तुम्ही खेळला तर मग डिसिजन आयोजक जे देतील त्या डिसिजनावर तुम्हाला स्तब्ध राहावं लागेल. चला मोठी दामनी लगेच असं शतरक्षण सजवून घ्यायचं. अगदी बॉल्स आहेत 12 आणि रन्स वाजवायच्या 13. समीकरण सोपं आहे पण परंतु गोलंदाजी बघितली या संघाकडे आता गोलंदाजी चांगली आहे, परंतु गोलंदाजी कितपत चांगली राहील ते पाहणं तितकंच गरजेचं राहील. कारण भारत संघाचा विचार केला तर फटकेबाजी फलंदाजी फार सुरेख या संघाकडे, परंतु आज पाहायला गेलं तर ह्या संघातील 2 संघातील एक संघ जिंकेल तो थेट केवाळे संघाशी 2 हात करेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु चला शतरक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रथमतः आपण बॅटर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईन जरूर झालेत. येस फलंदाज रुपेश आणि गणेश असे 2 फलंदाज जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहतोय. रुपेशला पाहतो स्ट्राईक एंड वरती. पाहिलं गेलं तर 12 बॉल 13 धावेची गरज आहे. अगदी नरेश या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्या तर मग प्रेशर मात्र पुन्हा एकदा टीम भारत संघावरती निर्माण केला जाईल. पहिला बॉल अगदी पाहायला गेलं तर फील्ड देखील सजला गेलाय. अगदी नरेश या गोलंदाजाचा विचार केला तर आपल्या संघासाठी कुठेतरी मेहनत आणि चिकाटी आणि जिद्द ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागेल. परंतु तितकाच भारत संघाचा विचार केला तर फलंदाजी त्या संघाकडे फार भरपूर चांगली राहिली. कारण पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती त्या संघाने. इथे काय घडलंय पहा. अगदी बॅट्स लिडिंग एज. अगदी शतरक्षकाने कमालीचं शतरक्षित त्या दाखवलं परंतु एक धाव रोखू शकले नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर संघाचा श्री गणेशा अगदी एका धावेने लागलं गेलंय धावफलकावरती सिंगल धाव. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. गणेशला पाहतोय. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाजाकडे विश्लेषण केलं तर मग असं वाटतं की एक घातकी फलंदाज त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. परंतु आज समीकरण सोपं आहे परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना नरेशला पाहतोय. टीम मोठी दामनी संघाच्या बाजूने थोडस चेंजिंग केली जाते फील्ड क्षेत्ररक्षकांमध्ये. पाहायला गेलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज सज्ज गणेशला पाहतोय. अगदी पहिला बॉल पेस करेल. 12 बॉल मध्ये 13 धावा वाचवायच्या टीम मोठी दामनी संघाला. हाफ ट्रॅकर चेंडू पनिश केलाय. बॉल पाठवलाय सीमा रेखा बाहेर. पुल अँड सक्सेसफुल बिग हिट गणेशच्या बॅट मधून आलाय. एक तडाख्याचा बिग ब्लास्ट षटकार. क्या बात आहे. असं वाटलं होतं गणेश हा फलंदाजाचा विचार केला जसा फटका बॉलवर आदळला आणि त्याच नंतर स्क्वेअर लेगला बॉल धाडून दिला. अगदी सीमा रेखा बाहेर. अगदी सामना ओपन करून दिलाय आपल्या संघाच्या बाजूने. पाहायला गेलं तर 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या तर अद्यापही विचार केला तर 6 धावेची गरज आहे. अगदी नरेश या गोलंदाजाला कुठेतरी फसव्या रीतीचे चेंडू टाकावे लागतील. क्या बात आहे. क्या बात आहे. अद्यापही विचार केला तर ह्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी जरूर लागेल. 3 बॉल फेकल्यात. अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. दुसऱ्या बॉलवरती मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळाला होता. त्याच नंतर तिसरा बॉल. ह्या रीतीचा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साध्य करावी लागेल.
टीम नरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून अशा अगदी निर्भयित असतील. फुलटॉस वर परत टोल द्यायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग पंचांनी दर्शवला इट इज अ खराब चेंडू, नो बॉल. अगदी हाईट जास्त होती बॉलला, त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर ह्या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेने विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा धावफलकावरती. अद्यापही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यापही मोठी धामणी संघ मॅच सोडायला तयार नाही आहे. कुठेतरी टफ फाईट देण्याचं काम मात्र त्यांच्या अनुषंगाने केलं जात आहे. इथे क्या बात आहे, ब्लास्ट केलाय अगदी बॉल सरळ रेषेमध्ये विसप झोन मध्ये. विजयाचा फटका आलाय आणि संघ जिंकलाय. भातन टीम पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक टीम मोठी दामणी संघ कुठेतरी फलंदाजी करत असताना फलंदाजी झाली नाहीये, त्या अनुषंगाने मात्र ह्या मॅच मध्ये आपल्याला घरचा रस्ता परतावा लागेल. बॅडलक टीम लहान दामणी कुठेतरी जास्त झालेल्या चुका मात्र तुम्हाला सुधाराव्या लागतील नेक्स्ट मॅच साठी. तुम्हाला देखील या आयोजकांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टॉस साठी यायचंय. या सामन्याचा सामनावीर महेश ठरलाय. या सामन्याचा सामनावीर यायचंय